नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन गट ब ची परीक्षा येऊन ठेपलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे की आपली रिव्हिजन अंतिम टप्प्यावरती आहे. पण सगळ्यात मोठा जो यक्ष प्रश्न आहे तो आहे परीक्षा होणार आहे का. तर मी अर्जुन कदम आपल्या या सेशनमध्ये याच परीक्षेच्या बद्दल बोलणार आहे. कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क 2025च्या परीक्षेला खरंच ग्रहण लागले का असं म्हणायला थोडा वाव आहे. चला समजून घ्या 5-7 मिनिटांमध्ये की नेमका हा परीक्षेचा झांगडगुत्ता आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं ही परीक्षा होणार आहे का नाही. यामध्ये जर बघितलं तर कंबाईन गट ब पूर्व परीक्षा आणि कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये जी होऊ घातली होती, जी आता 2026 मध्ये होणार आहे. यामध्ये जर पहिला विचार केला तर सध्या 4 जानेवारीचा पेपर 2026 मध्ये हा होणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडं मागे जातो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ही परीक्षा 28 सप्टेंबर 2025 ला आयोजित केली होती. पहिल्या वेळापत्रकानुसार 9 नोव्हेंबर 2025 ला कंबाईन गट ब ची पूर्व परीक्षा आयोजित केली होती आणि कंबाईन गट क चा पूर्व परीक्षा 21 डिसेंबर 2025 ला आयोजित केली होती. आता या सगळ्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 यावेळेस पूरस्थिती निर्माण झाली आणि 28 सप्टेंबर 2025 चा पेपर हा पुढे ढकलला गेला 9 नोव्हेंबर 2025 ला. आता 9 नोव्हेंबर 2025 ला हा पेपर घेतल्यामुळं ज्या दिवशी 9 नोव्हेंबरच्या 2025 ला कंबाईनची परीक्षा होणार होती त्या दिवशी हा पेपर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 झाली. मग 9 नोव्हेंबरची परीक्षा ही पोस्टपोन झाली आणि ही तारीख ठरली गेली 21 डिसेंबर 2025. आता झांगड गुत्ता इथंच थांबत नाही. 21 डिसेंबर 2025 ला कंबाईन गट क चा पेपर होता आणि तो पेपर आता कंबाईन गट ब ला ती तारीख दिल्यामुळं 21 डिसेंबर 2025 ही तारीख ब ला दिल्यामुळं क ची परीक्षा 21 डिसेंबर 2025 ला जी होती ती पोस्टपोन झाली आणि ती तारीख ठरली 4 जानेवारी 2026. 4 जानेवारी 2026 ह्या दिवशी कंबाईन गट क चा पेपर होता, पण 21 डिसेंबर 2025 चा जो पेपर आहे जो होणार होता, ज्याच्यावरती आपण सेशन पण मारलं होतं आणि खात्री दिली होती की ही परीक्षा पोस्टपोन होईल. बऱ्याच जणांची वेगवेगळी मतं आहेत, पण लक्षात ठेवा ज्यावेळेस सगळ्यांना न्यायाची गोष्ट करतो आपण त्यावेळेस 100% कोणता निर्णय होणार आहे हे जवळपास आपल्याला कळतं येतं की आपलं जे संविधान आहे हे सांगतं की सर्वांना समान न्याय, याच्यावरती कुठलाही भेदभाव नाही झाला पाहिजे. आणि याच्यानुसार आपण एक अंदाज मांडला होता की परीक्षा पोस्टपोन होईल आणि ती परीक्षा निवडणुकीची कारण जे आहे ते दिलं गेलं आणि 4 जानेवारी 2026 ला ही परीक्षा पोस्टपोन झाली. आता ही परीक्षा 4 जानेवारीला पोस्टपोन झाल्यामुळं गट क चा पेपर 4 जानेवारी 2026 ला होता, तो सुद्धा आपसुकच पोस्टपोन झाला आणि तो 11 जानेवारी 2026 ला झाला. सध्याच्या ज्या तारखा आहेत 11 जानेवारी 2026 मध्ये कंबाईन गट क 2025 आणि 4 जानेवारी 2026 कंबाईन गट ब चा पेपर, ह्या ज्या तारखा आहेत ह्या तारखा जवळपास कुठून कुठं पोस्टपोन झाले हे लक्षात घ्या. म्हणून मी म्हटलं की या परीक्षेला ग्रहण लागले का काय असं समजायला वाव आहे. आता ह्या सगळ्या तारखांमध्ये 4 जानेवारी 2026 चा पेपर जो आता 3-4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की ही परीक्षा होणार आहे का. आणि जर ही परीक्षा होणार असेल तर ह्याही प्रश्नावरती याही तारखेवरती प्रश्नचिन्ह आहे की 11 जानेवारीचा पेपर मग त्या दिवशी पेपर होणार आहे का. तर थोडंसं आपण पुढे जाऊन बघूया की नेमकं हे प्रकरण नेमकं काय. शॉर्टमध्ये समजून घ्यायला झालं तर जाहिरात दरवर्षी ही डिसेंबर आणि जानेवारीला यायला पाहिजे, जी यावर्षी 2026 ची जाहिरात जी आहे आधीच झाली, पण 2025 मधली जाहिरात वेळ लागली होती आणि ही आली जी डिसेंबरला यायला पाहिजे होती ती जाहिरात आली 29 जुलै 2025 ला, म्हणजे जवळपास 7 ते 8 महिने लेट जाहिरात आली. आणि यामध्ये वयोमर्यादा जी होती PSI साठीची ती निश्चित झाली 1 नोव्हेंबर 2025. पण आयोगाच्या परीक्षा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पोस्टपोन झाल्यामुळं काही विद्यार्थी मित्रांचं एज जे आहे ते थोडं पुढे गेलं आणि त्यामुळं हजारो विद्यार्थ्यांना फटका जो बसणार आहे इथं, म्हणजे प्रिपरेशन आमचं झालेलं आहे, आमची तयारी पूर्ण आहे, पण या सगळ्या व्यवस्थेमुळं त्यांच्यावरती अन्याय होणार आहे. आणि हा अन्याय याच्यासाठी जवळजवळ गेली 5-6 महिने याच्यावरती प्रयत्न सुरू आहेत. पण माननीय शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस ट्विट केलं पूर्ण विद्यार्थ्यांचा प्रश्न समजावून आणि त्यानंतर वेगवेगळ्या पक्षातील जे खासदार, आमदार, नगरसेवक इत्यादी आहेत किंवा आपण पाहतोय की वेगवेगळ्या स्तरावरतील असणारे जे शिक्षक आहेत, विद्यार्थीगण आहेत, टेलिग्राम मधले वेगवेगळे ॲडमिन्स आहेत,
या सगळ्यांनीच प्रयत्न अगदी मंत्रालय असतील किंवा खासदार आमदारांच्या, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याची भेटी असेल आणि महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी जे आजही ट्विटरवर झालं, या सगळ्यामुळे प्रत्येकाने हा प्रश्न जो आहे तो मांडला. प्रत्येकाचं एज आहे ते काही फार याच्यामध्ये ही तारीख ओलांडली नसली तरी सुद्धा 4-5-6 वर्ष आपण या परीक्षेसाठी अभ्यास करतोय. 2023 पासून लोकसभा आणि विधानसभेमुळे जवळजवळ वर्षभर ह्या कंबाईनची परीक्षा झाली नाही आणि या सगळ्यामुळे 30 एप्रिल 2023ला आय थिंक परीक्षा झाली होती. त्यानंतर पुढचे 1.5 वर्ष परीक्षा झाली नाही. मग त्यामध्ये लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि यामुळं ज्या विद्यार्थ्यांच्या अन्याय झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या मागं खंबीरपणं जी विद्यार्थी राहिले त्यांना खरंच जे सॅल्यूट आहे. कारण केवळ आपला संघर्ष नाही, आपल्या बांधवांचा सुद्धा संघर्ष आहे. स्पर्धा ही वेगळी गोष्ट आहे, पण ज्या मुलांचा इथं काहीच ज्याला आपण म्हणूया कोणताच प्रॉब्लेम नाही किंवा ज्यांचं काहीच इथं घेणं देणं नाही, पण या सगळ्या गलथानपणामुळं त्यांची वयवर्ष वाया गेली आणि त्याच्यामुळे ह्या परीक्षेपासून दूर भेटतायत. 2024 मध्ये शासनाने 1 वर्ष शिथिलता दिली होती आणि पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला की आता पुन्हा एकदा शिथिलता द्यायला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. आता परीक्षा जी आहे ती परीक्षा त्या तारखेला घेईल की नाही याच्याबद्दल साशंकता आहे आणि याच्यावरती निर्णय फायनली आपल्याला माहित आहे की जोपर्यंत सरकार जी आर काढत नाही आणि आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टी तथ्यता ज्या आहेत, सत्यता आपल्याला मानता येणार नाही. हे केवळ अंदाज राहतील. पण इथे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारं पोलीस शिपाई ज्या जागा आता सुटलेल्या आहेत आणि पोलीस शिपाईंच्या या जागेवरती शिथिलता जी दिली होती 28 वर्षावरून 35 वर्ष इतकी शिथिलता दिली होती आणि ह्याच गृह मंत्रालयाच्या अंतर्गत PSI पोलीस सब इन्स्पेक्टर ही पदे येतात आणि त्यामुळे यांना सुद्धा ही आता येणाऱ्या या परीक्षेमध्ये शिथिलता दिली पाहिजे. आणि मग उडत्या खबरा येतात आपल्याला की 6 जानेवारीपर्यंत पुन्हा एकदा यांना फॉर्म भरायची मुदत आहे आणि मग तशा घटकावरती 4 जानेवारीला ही परीक्षा घेऊ शकतं का आयोग, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यामुळं येत्या आज तर सोमवारचा वेळ गेला, पण उद्या संध्याकाळपर्यंत याच्याबद्दल सरकार किंवा आयोग याच्याबद्दल काहीतरी आपल्याला तथ्यता मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. PSIची जी परीक्षा आहे 2024 मध्ये 1 वर्ष शिथिलता दिली होती मंत्रालय म्हणजे गृह मंत्रालयानं आणि याच्यावरती आपल्याला शिथिलता मिळाली. PSI 2025 या वर्षीचा विचार केला तर 674 जागा ज्या आहेत आणि जे विद्यार्थी मित्र अभ्यास करतात त्यांच्यासाठी खूप आणीबाणीची परिस्थिती आहे सध्याची की जर यांना शिथिलता मिळाली तरच ही परीक्षा देऊ शकतात. आणि मग जर PSI गट ब साठी शिथिलता मिळत असेल तर गट क याच्यावरती सुद्धा शिथिलता मिळायला पाहिजे का? कारण आपण सगळ्यांना समान न्यायाचा विचार केला तर गट ब आणि गट क ह्या दोन्हीवरती जर शिथिलता द्यायचा विचार केला तर या दोन्ही परीक्षा पोस्टपोन्ड होतील का की केवळ गट ब हीच पोस्टपोन्ड होईल? आणि जसं आपण तारकांचा खेळ बघितला, राज्यसेवेची परीक्षा गट ब च्या दिवशी, गट ब ची परीक्षा गट क च्या दिवशी, पुन्हा ती परीक्षा पोस्टपोन्ड झाली आणि ह्या सगळ्या पोस्टपोन्डेड तारखा पुढं कुठं जाणार आहेत याचा आपल्याला विचार करायला लागेल. आता आयोगाचं नेमकं काय चाललेलं आहे या 2-3 दिवसामध्ये? आज घडीला जिथं आपण सेशन हे करत आहे त्या घडीला आयोगाच्या नवीन अध्यक्ष जे आहेत त्याची अपॉइंटमेंट राज्यपाल यांनी केलेली आहे आणि आता श्री विवेक भीमनवार हे सध्या MPSCचे नवीन अध्यक्ष जे आहेत ते रुजू होतील आणि त्यामुळं आयोगाचं आपलं काम सुरू आहे. 2 दिवसाआधी आयोगाने हॉल तिकीट जारी केलं आणि आपल्या खात्यामध्ये हॉल तिकीट टाकलं. त्याच्यामध्ये जर सूचना तुम्ही वाचल्या असतील तर अटी घातलेल्या आहेत की बाबा 1.5 तासाच्या आधी म्हणजे मोर्चा असेल किंवा इतर काही गोष्टीमुळे तुम्हाला जर या सेंटरपर्यंत पोहोचता आलं नाही त्याला जबाबदार हे उमेदवार असतील. याच्याबद्दल त्या स्ट्रिक्ट सूचना ज्या आहेत त्या आयोगाने दिलेल्या आहेत आणि वेळेच्या नंतर कोणी येत असेल तर त्याला प्रवेश मिळणार नाही असे स्ट्रिक्ट वॉर्न आयोगाने केलेलं आहे. म्हणजे आयोग सध्या आपलं काम करत आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की सरकार नेमकं काय करतंय तर सरकारमध्ये आपल्याला समजतं की सरकारमध्ये वेगवेगळे मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांचेच थोडेफार ट्विट आपल्याला दिसायला लागलेत. भरपूर भेटीगाठी वाढलेल्या आहेत. गृह मंत्रालय असेल किंवा या सगळ्याच गोष्टीवरती काहीतरी आतमध्ये जे आहेत मीटिंग घेणं किंवा सत्र हे सध्याचं सरकार चाललेलं आहे. मग सरकारमधले आमदार खासदार असतील, सत्तेमधले किंवा विरोधी पक्षातील असतील, या सगळ्यांचंच याबद्दल आवाज उठवणं, मग ते ट्विटर असू दे किंवा फोनवरून मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत हा निरोप पोहोचवणे या सगळ्यावरती काम करते. गृह मंत्रालय किंवा सरकार लवकरच GR जे आहे ते GR काढेल आणि एकदा का GR काढलं, शिथिलता मिळाली तर आयोगाला नोटिफिकेशन करून ह्या परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत याच्याबद्दल काहीतरी सत्यता समजेल. आता विद्यार्थी आणि उमेदवार हा नेमका प्रश्न गेल्या काही काळापासून
महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये दोन जरी गट असले, म्हणजे काही जणांचं म्हणणं असलं की परीक्षा पोस्टपोन व्हायला लागल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या परीक्षा होणार कधी, कारण आपण कस लावून हा अभ्यास करत असतो आणि परीक्षा व्हायला पाहिजे त्या मताचं आहे. आणि ह्या नियमित परीक्षा झाल्या पाहिजेत, असं नाही की याच परीक्षा आता व्हायला पाहिजे, सगळ्याच परीक्षा नियमित झाल्या पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं काही तांत्रिक प्रॉब्लेम येत असतील तर त्याच्यावरती ज्यावेळेस आपण एक मार्ग काढू अधिकारी म्हणून, तर सगळ्यांना समोर घेऊन समान न्यायानं आपल्याला पुढे जाण्याची ही उद्दिष्ट, ही मानसिकता असली पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला हे दिसलं की पॉझिटिव्ह चित्र आहे की जे एज बार झालेले नाहीत असे विद्यार्थी आता ही परीक्षेबद्दल, त्या जे विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतात इमानदारीनं आणि त्यांचा कुठलीही चूक नसताना यामुळं यांची परीक्षा जी आहे ते मुकणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील ती लास्ट परीक्षा आहे. त्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांनी ट्विट बारमध्ये ट्विट केलेलं आहे. आणि हे आपल्याला हे दिसतं की आपण केवळ MPSC मध्ये वाचन नाही तर बंधुताची गोष्ट जी आहे ते आपल्याला शिकता येतं आणि ह्या ट्विटरमधून आपण ते सगळ्यांनी दाखवून दिलं. आता काही जणांचे विचार वेगळे असणार आहेत, जिथं जिथं व्यक्ती आहे तिथे त्यांची वेगवेगळी मतं असतील, याबद्दल त्यांच्यावरती क्वेश्चन मार्क ठेवण्याचं काहीच गोष्टी नाही, त्यांचं म्हणणं सुद्धा त्यांच्या ठिकाणी रास्त आहे. पण आता विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे, आपण तर अभ्यासच केलं पाहिजे. तर तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कशाला सांगत आहे, आम्हाला कळते की, तर हे लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी मित्र आजच्या दिवशी बाहेर येत आहेत, ह्या सगळ्याबद्दल बोलत आहेत, ट्विट म्हणजे टेलिग्रामवरती असू दे किंवा वेगवेगळ्या बातमीपत्रावरती आपण पाहतोय. हे लक्षात घ्या, ह्या वर्षी STIच्या जागा ज्या आहेत त्या प्रचंड आहेत आणि PSIच्या जागा आहेत. या सगळ्यावरती आपण जर बघितलं तर नाही म्हटलं तरी सुद्धा आपण थोडं डिस्टर्ब होतोय. नाही जरी म्हटलं की मी काय डिस्टर्ब होत नाही तरी सुद्धा 10 वेळा आपण जवळपास टेलिग्राम आज बघितलेला आहे. बरेच विद्यार्थी मित्र असे असतील जे स्ट्रिक्ट आहेत, ज्यांनी अजिबात बघितलं नसेल, तर ते संयम आहे तो संयम आपल्याला ठेवायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, सगळं राहू दे, तुम्ही सांगा आता परीक्षा होईल की नाही होईल. जसं मी गेल्या वेळेस असं म्हणालो होतो की या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळेस 21 डिसेंबर 2025 या दिवशी आपण सेशन मारलं होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं की ही परीक्षा पोस्टपोन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि आताही मी सांगेल की पोस्टपोन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तरी सुद्धा आपण कुठलीही सत्यता देऊ शकत नाही. कारण जोपर्यंत GR निघत नाही आणि आयोगाचं नोटिफिकेशन मिळत नाही तोपर्यंत ही परीक्षा याच वेळी होणार आहे असं समजूनच अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा पोस्टपोन झाली म्हणजे किती वर्ष होणार आहे, तर वर्ष नाही होणार आहे, कदाचित 10-15 दिवस होऊ शकते किंवा कदाचित 1 महिना होऊ शकते. पण परीक्षा 1.5-2 महिन्याच्या कालावधीच्या मध्येच होणार. आता पुन्हा तिथं प्रश्न निर्माण होणार आहेत की सर मग फेब्रुवारीला गेली तर ZPची आचारसंहिता आहे, त्यानंतर 10वी आणि 12वीचे बोर्डाचे पेपर सुरू होत आहेत. मग जर परीक्षा पोस्टपोन झाली तर मग कदाचित 2 म्हणजे जवळपास फेब्रुवारी नंतर होणार आहेत का परीक्षा. या सगळ्याबद्दल आता कोणाकडे हे कुठलीच उत्तरं नाहीत. आपण केवळ संयम राखला पाहिजे आणि संयम राहून आपण अभ्यास केला पाहिजे. परीक्षा जर त्या टायमाला झाल्या तर आपण तयार पाहिजे त्यासाठी. त्यामुळं मानसिक स्थिरता जी आहे ती ठेवा, कारण काहीही होऊ शकतं, हे आपण समाज कल्याणच्या परीक्षेमध्ये पाहिलेलं आहोत. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, परीक्षा पोस्टपोन झाली आणि वेळ मिळाला तर सगळ्यात लक्षात ठेवा, 400 पैकी 320चं मुख्य परीक्षेचा स्कोर लागलेला आहे, मेरिट कट ऑफ लागलेला आहे. याचा अर्थ आपल्याला 1.5-2 महिने परीक्षा पोस्टपोन झाली तर कदाचित आपल्याला मेन्स करायला वाव मिळू शकतो इथं आणि दर्जेदार तयारी या कालावधीमध्ये करता येऊ शकतं. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सगळं काही होणार आहे ते केवळ पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये होणार आहे. त्यामुळं आपल्याकडं अभ्यासाअंती दुसरा काहीच करू शकत नाही आपण. त्यामुळं आपण संयम ठेवा आणि या सगळ्यामध्ये आयोगाचं आणि सरकारचं बद्दल आपण पॉझिटिव्ह जे आहे ते दृष्टिकोन बघूया. होणार आहे का नाही होणार आहे याच्यावरती आयोग पुढच्या कालावधीमध्ये उद्याच्या दिवशी काहीतरी तथ्यता देईल, याच्यावरती आपण भरोसा ठेवूया, बिलीव्ह ठेवूया. कारण सगळं सकारात्मक असल्याशिवाय आपण पॉझिटिव्ह होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सोडा मित्रांनो आणि परीक्षेच्या तयारीला लागा. जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत हे मान्य करू नका की परीक्षा पोस्टपोन झालेली आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये आपली शस्त्र जे आहेत खाली ठेवू नका. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक मिनिट पुढच्या कालावधीमध्ये महत्त्वाचा आहे. रिव्हिजन करत राहा. पुन्हा भेटू एक नवीन सत्रामध्ये जिथं आपण हिस्ट्री कव्हर करतोय. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.